नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय। मान्सून अंदमान निकोबार पार करून केरळच्या दिशेने काही दिवसांमध्ये पोहोचत आहे। म्हणजे 22 ते 23 तारखेपर्यंत केरळचा हा जो काही भाग आहे तो व्यापण्याचा अंदाज आहे आणि परिस्थिती जी आहे मान्सूनसाठी पूर्णपणे पोषक ठरते आहे। आणि याच परिस्थितीला पुढे चालून महाराष्ट्रापर्यंत येण्या अगोदर जे काही लो प्रेशर अरबी समुद्रात बनलेला आहे, या लो प्रेशरची दिशा पूर्णपणे इकडे ओमानकडे देखील जाण्याची शक्यता आहे। ट्रॅक वगैरे चेंज होणार नाहीये। गुजरात लगतचा भाग असेल, पुणे परिसर असेल, कर्नाटक मात्र 3 ते 4 दिवस आणि 1-2 दिवसाचा ब्रेक घेत 25-26 तारखेपर्यंत इथल्या बसव कल्याण जे काही बेळगाव आहे, निपाणी आहे, कोल्हापूर आहे, अशा भागांमध्ये तो पाऊस बरसत राहील। 21 ते 22 दरम्यान नाशिक, अहिल्यानगर परिसर, सांगली, सोलापूर, पंढरपूर एरियामध्ये वातावरण जे आता सध्या रखरख आहे, उन्हाचं आहे, हे पूर्णपणे चेंज होऊन जाईल। सध्या फक्त 2 ते 3 दिवसाचा कालावधी असा आहे की ह्या वातावरणाचा जी काही उन्हाची रखरखता आहे पूर्णपणे बखाडी सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे, याला बदल व्हायला 20 तारखेचा वेळ आहे। 20 तारखेपासून एक दिलासादायक बदल होईल आणि या बदलामुळे तुमच्या मनात जे चाललेला प्रश्न आहे त्या प्रश्नाला उत्तर 20 तारीख देईल। पण 20 तारीख म्हणजे पाऊस स्टार्टअप करणारी नाहीये, कारण की मान्सून प्रचंड वेगाने आपल्या भारताचा अनेक भाग व्यापण्यासाठी हा कालावधी जो आहे 20 पासून ते 25, 26, 27, 28, 29, 30 तारखेपर्यंतचा जो कालावधी आहे, मग ह्या एका आठवड्यामध्ये म्हणजे 20 पासून ते 30 पर्यंत काय होईल हे देखील लक्षात घेऊयात मे दरम्यान। तर ही परिस्थिती जी आहे ही थोडी सुधारत आता जे टेम्परेचर आहे भोकरदन, जाफराबाद, विदर्भातलं हे 23 तारखेपासून सुधारणार आहे। कमी होत होत 35 ते 36च्या दरम्यान येऊन जाईल। गावखेड्यामध्ये तालुक्यानुसार 1% शिल्लकही राहू शकतो, पण जे सध्याचं जे तापमान आहे याच्यामध्ये आणि विशेषतः ही माहिती तुम्ही इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करा। 2 वर्षापासून या चॅनलवरती काम करतोय, तर ह्या चॅनलचे 100K सबस्क्रायबर पूर्ण करण्याचे मी आज वैयक्तिक तुम्हाला बोलतो आहे, ते आपल्याला करायचे आहेत। मग आता 1 तारखेचा समजून जर घेतलं तर 20 तारखेपासून ढगाळलेली परिस्थिती 21-22 तारखेदरम्यान ही पूर्णपणे पुणे, दक्षिण महाराष्ट्र, छत्रपती संभाजीनगरचा वरचा भाग, नाशिक क्षेत्र, धुळे जिल्हा, पुणे परिसर याच्यामध्ये काही ठिकाणी पाऊस वगैरे ह्या 2-3 दिवसामध्ये म्हणजे 22-23 पर्यंत हा देखील बीड वगैरे भाग, लातूर भाग या भागात पाऊस आहे। पाऊस सर्वदूर नाहीये हा लक्षात घ्या, कारण की सांगण्याची पद्धत जी आहे ही समजण्यासाठी आपण ह्या मॅपवरती आलेलो आहेत की पाऊस सर्वदूर नाहीये, पण या वातावरणामुळे जे टेम्परेचर आहे तुमच्या मनातला जो काही गैरसमज आहे तो ह्या वातावरणापासून स्टार्टअप होईल। निसर्ग हा एका रात्रीमध्येही चेंज होतो। तुम्ही गेल्या वर्षी पाहिलंय की जसं बोललो होतं आपण की एका रात्रीत पाऊस दाखवेल वगैरे, त्या गोष्टी ऍक्च्युअली सक्सेस पण झाल्या होत्या। ह्या वर्षी सुद्धा ते होणार आहे, फक्त ह्या बखाडीमध्ये वातावरण क्लिअर झालं की अल निनोचे मेसेज बातम्या लगेच येतात आणि वातावरण आभाळाचं झालं, थोडीफार पावसाला सुरुवात झाली, लगेच चेंज होतं की मान्सून चांगला आहे वगैरे वगैरे गोष्टी ह्या बातम्या येत राहतात। आभाळ पाहून आपण अंदाज देत नाहीये। आणि विषय महत्वाचा आहे की मेन मुद्दा जो आहे आपला त्या मुद्द्याकडे येऊयात। आता ह्या 21-22 पासून जे वातावरण सक्रिय होणार आहे ते वातावरण हळूहळू मध्यंतरी याच्यात आज हे जे 2-4 दिवसापासून चालू आहे ही बखाडी सदृश्य परिस्थिती नाहीये, पण इथून पुढे जसा जसा काळ 24 तारखेपर्यंत वाढेल, 25 तारखेपर्यंत जाईल, तसं महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी पाऊस पडायला सुरुवात देखील होणार आहे। पावसाची व्याप्ती 100% नाहीये, पण जे वातावरण थांबलेलं आहे ह्या 2-4 दिवसामध्ये त्याला एक चांगला दिलासादायक बदल मिळेल। महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी का होईना ह्या 24-25 पासून स्टार्टअप होईल आणि 27 पासून थोडा जोर वाढत हा जाईल। पण ह्याच आठवड्यामध्ये शेवटच्या 30 तारखेपर्यंत तुम्हाला असा बदल दिसेल की आता जे 2-4 दिवसात वाटायला लागलं की हा पाऊस आहे, बखाड आहे, मान्सून कमकुवत आहे। मान्सूनच्या बाबतीत तुम्हाला मी एकदाच निर्णय दिलेला आहे की बघा कितीही बखाडी पडू द्या, शेवटच्या परतीच्या पावसापर्यंत तुमच्या विहिरीच्या पाण्याचा स्रोत, पाण्याचं जे काही नदी नाल्याचा स्रोत आहे, धरणं आहेत, हे भरून निघतील अशी कंडिशन आहे। त्याबद्दल परत आता बोलतच नाहीये। सगळ्यात महत्वाचे अजून एक सांगतो की बऱ्याच शेतकऱ्यांना माझे अंदाज आवडतात, पण ते लाईकच्या माध्यमातून कळतं की 2000 शेतकऱ्यांना ते आवडतात। तर तुम्हाला माझे अंदाज आवडत असतील तर लाईक करा, कारण की बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत ते मेसेज पोहोचतो। पण परिस्थिती जी आहे सध्या महाराष्ट्राची ही अवघ्या 2 दिवसांमध्ये
काही प्रमाणामध्ये 6 ते 7 दिवसांमध्ये बऱ्या प्रमाणामध्ये सुधार जाणार आहे आणि पेरण्या ज्या आहेत 15 जूनच्या आसपास स्टार्टअप होतील। आणि काही ठिकाणी तर असं होईल की ह्या 25 मे पासून आणि 30 मे पर्यंत पडलेल्या पावसामुळे सुद्धा पेरण्याला मशागतीला वेग वाढायला सुरुवात होईल। आता काही जण म्हणतील 25लाच प्रश्न करतील, तुम्ही 25ला पाऊस सांगितला, 25 ते 30 ह्या दरम्यानमध्ये त्या पद्धतीने पाऊस पडणार आहे, जो 20% 25% या पद्धतीनं बरसत राहणार आहे। त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा। आज पहिल्यांदाच मी मॅपवरती आणि सगळ्यांना जे सांगायचं ते ह्या सोशल मीडियाच्या अंतर्गत सांगण्याचा प्रयत्न करतोय। ठीक आहे, मग आता ऍक्च्युअल विभागानुसार खानदेश असेल, खानदेशच्या पेरण्या मी मागे पण सांगितले 18 तारखेपासून ते 25 तारखेपर्यंत आटपून जातील। मराठवाड्याच्या पेरण्या ज्या आहेत त्या 15 किंवा काही ठिकाणी 14ला स्टार्टअप होतील, पण 22 तारखेपर्यंत आटपून जातील। त्यानंतर विदर्भाची कंडिशन सेम आहे, जे विदर्भाच्या बाबतीत आहे। दक्षिण महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्राची कंडिशन आहे ही सगळ्यात वाऱ्यावरती चालणारी कंडिशन आहे। वाऱ्याचा जोर जो आहे ह्या भागात थांबलेला जात नाही, बारीक सारीक पाऊस या भागामध्ये पडतो, जे विदर्भाच्या आणि मराठवाड्याच्या तुलनेमध्ये खूप कमी इथे असतो। जवळपास इथे जुलै महिन्याचा आठवडा देखील उजळू शकतो, पण इथे सुद्धा 15 तारखेपासून तुरळक प्रमाणात सुरुवात होत 3 टप्प्यामध्ये इथे जवळपास 28 जून पर्यंत पेरण्या आटपतील अशी कंडिशन आहे। हे झालं मान्सूनच्या बाबतीत, मान्सून आगमनाच्या बाबतीत। मग आता ऍक्च्युअल तुम्हाला पडलेला प्रश्न की मान्सून येईल कधी, हे पहा। सध्याची स्पीड पाहता केरळमध्ये 25 तारखेच्या आसपास 1-2 दिवस मागे पुढे मान्सून येईल, पण ही जी 25 तारीख आहे ही 25 तारीखच टेम्परेचरला, अनेक ठिकाणच्या टेम्परेचरला, मराठवाडा, दक्षिण महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र टेम्परेचरला कमी करणारी तारीख आहे। आणि इथून पुढे प्रवास सुरू होतोय मान्सूनच्या पोषक परिस्थितीचा। त्यामुळे मे महिन्याचा पहिला आठवडा, शेवटचे 4-5 दिवस का महिना चांगला बरसून तो मान्सून महाराष्ट्रामध्ये सध्याच्या स्थितीनुसार जर पाहिलं तर 5-6 तारखेपर्यंत किंवा 7 तारखेपर्यंत आगमन करेल। त्याही अगोदर 4 तारखेपर्यंत अनेक कोपऱ्यामध्ये तो प्रवेश करेलच, पण तो मान्सून आल्याच्या नंतर लगेच पाऊस स्टार्टअप होत नाहीये। 5-6 तारखेच्या दरम्यान जो आलेला मान्सून आहे, बरेच सगळे भाग व्यापायला 7 तारखेला लगेच स्टार्टअप होणार नाही, कारण की मोसमी वारे एवढे प्रचंड असतात की ह्या वाऱ्यामुळे तो पाऊस पुन्हा 2-4 दिवस लांबू शकतो। आणि एक्झॅक्टली आपण ती 15 तारीख पूर्ण रिसर्च करून सांगितलेली आहे। आता मेन विषय येतोय माझ्या अंदाजाबद्दल, की अनेक लोकांना फक्त एक अंदाज मागे पुढे झालाय, तो सहन झाला नाही। सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, अजिबात व्ह्यूज मला नको तुमचे, तुम्ही बघू सुद्धा नका। मी ज्या शेतकऱ्यांसाठी काम करतोय, जो 95% शेतकरी मला मानतोय, त्या शेतकऱ्यांसाठी, 5% शेतकऱ्यांची मला गरज नाही। आणि एक्झॅक्टली हे 5% शेतकरीच नाही, मुद्दाम एक चुकी काढण्यासाठी टपून बसलेले हे महानग आहेत। ह्या 5% लोकांनी अजिबात येऊ नका, परत सांगायची गरज पडली नाही पाहिजे। मी असा पहिला युट्यूबर आहे, फेसबुक सोशल मीडियावरती काम करत आहे, मला व्ह्यूची अजिबात गरज नाही। तुम्हाला वाटत असेल हे पैशासाठी चाललंय, अजिबात नाही। अजूनही जाहिराती मी घेतलेल्या नाहीत, पण इथून पुढे जाहिरातीचा मी सुद्धा आता हकदार होणार आहे। मला त्या घ्यावाच लागतील, कारण की तुमच्या भल्याचा विचार केला ते मला नकोच। मी माझ्या ह्या 95% शेतकऱ्यांचा विचार करतो, जे कधीच कमेंट करत नाही, ऐकतात, शांतपणे समजून घेतात। आणि अजून पावसाळा बाकी आहे, सगळ्या गोष्टी स्पष्टपणे समोर येतील, कारण की मान्सूनचा जो हा काळ असतो हा किचकट असतो। या जून महिन्यामध्ये अंदाज काही प्रमाणात चुकतात सुद्धा। ठीक आहे, पण माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद, आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा। जय शिवराय।